शिवरायांचा इतिहास फार मोठा आहे. त्या इतिहासातला एखादा कण जरी आपण घेतला तर आपण खूप मोठे कार्य करू शकतो असं मला वाटतं. शिवरायांच्या आरमारामध्ये किंवा त्यांच्या बरोबर सगळ्या जाती धर्माचे लोक होते. असा इतिहासात एकही असा कुठेही क्षण सापडत नाही की त्यांनी जेव्हा किल्ला ताब्यात घेतल्यानंतर बऱ्याच लढाया करून बरेच किल्ले त्यांनी ताब्यात घेतले त्यावेळी त्यांनी कुठल्याही वस्तूची नाश केला नाही. जे जसं असेल तसं त्या पद्धतीने गडाचा स्वीकार केला. बरोबर मी बोलते की चूक बोलते? तर त्यामुळे मला एक विनंती करायची, सरसगडाचा फार मोठा इतिहास आहे. म्हणजे शिवकालीन पूर्वापासून ह्या गडावर लोक राहत होती. लोकांच्या ताब्यात हा गड होता. वेगवेगळे आता इतिहासात आपल्याला एवढं फार काही सापडत नाही कारण आपल्याकडे इतिहास लिहून ठेवलाच नाहीये. त्यामुळे आपल्याला इतिहासामध्ये काय होतं ह्याच्या वंशावळी किंवा त्या गोष्टी आपल्याला मिळत नाही. पण आपल्याला जे माहिती आहे ती शिवकालीन पूर्वपासून हा किल्ला आहे. तर या किल्ल्याचं जपणूक करा आहे, शोधा, नवीन शोधा, त्यात हे होईल. पण कुठेतरी अनुचित प्रकार करू नका असं माझं मत आहे. कारण जेव्हा किल्ल्यावर आपण फिरतो तेव्हा नावं लिहिली जातात, कुठेतरी काय केलं, कुठल्या धर्माचं हे आहे, तिथे काहीतरी केलं जातं, चुकीचे आहे. ठीक आहे, तुम्हाला त्याच्याबद्दल तुमच्या मनामध्ये कुठे शंका असेल, काय असेल, पोलीस प्रशासन आहे, तहसीलदार आहेत, कलेक्टर आहेत, शासन आहे, त्यांच्याकडे तुम्ही दाद मागू शकता. पण काहीतरी करून हे करू नका. आपली एनर्जी आहे ना चांगल्या गोष्टीसाठी उपयोगात आणा. आज गड चढून इतक्या वरती येणं आणि खाली जाणं शारीरिक ताकद लागते, बरोबर आहे की नाही? आणि इच्छाशक्ती, मेन म्हणजे इच्छाशक्ती आपल्या सगळ्यांमध्ये ती आहे. तर चांगल्या गोष्टीसाठी त्याचा उपयोग करा, निर्माण करा. डिस्ट्रॉय करू नका किंवा नाश करू नका कोणत्याही गोष्टीचं. नवीन निर्मिती करू शकतो आपण, नवीन शोध लावू शकतो, पण आहे ते तसंच ठेवा. कारण इथे वेगवेगळे येतात, कोणाचं कोण ट्रेकिंगसाठी येतं, कोण फक्त फिरण्याकरता येतं, कोण गर्लफ्रेंडला घेऊन येतं, कोण बॉयफ्रेंडला घेऊन येतं, बरोबर की नाही? आणि इथे येऊन नको त्या गोष्टी करतात, तर त्या करू नये अशी माझी तुम्हाला नम्र विनंती आहे. आणि खरोखरच हे काम फार आपल्याकडे आता आपले एवढी सवय झाली की आपण शारीरिक कष्ट विसरून गेलेलो आहोत, बरोबर आहे की नाही? दगड उचलणं, ते माती काढणं, ह्या गोष्टी आपण विसरून गेलेलो आहे. पण ह्या माध्यमातून तुम्ही हे करताय, फार चांगलं काम आहे आणि तुम्ही यापुढे असंच काम करावं. फक्त सगळ्या धर्माचा मान राखून. आपण जेव्हा दुसऱ्याचा आदर करतो ना तेव्हा आपला आदर दुपटीने वाढतो. लोक आपल्याला त्या दुपटीने हे करतात. सगळ्यांना आपल्या धर्माबद्दल आपुलकी आहे, प्रेम आहे आणि असावंच, प्रश्नच नाही. पण दुसऱ्यांचा द्वेष नसावा असं माझं मत आहे. आपण सगळ्यांनी या ठिकाणी जमलात, हा कार्यक्रम फार छान केला. मला वाटलं नव्हतं एवढी लोक वरती असतील म्हणून, आणि मी पण चढू शकते की नाही मला शंका होती. पण तुमचं मॅडम गेल्यात, नगराध्यक्ष मॅडम पुढे चढलायत असं म्हटल्यावर मला पण आता थोडासा आता म्हटलं आपण खाली राहून चालणार नाही, आपण वरती गेलो पाहिजे. आणि लहान मुलं बघते, बायका बघते, साड्या नेसून वरती आले, तुमचं खरंच कौतुक आहे. आणि आपण आपली संस्कृती आपणच जपायची आहे. नक्की आपण या ठिकाणी आपण भेटलो, 2 क्षण का आपल्या सोबत घालवण्याची संधी मला दिली त्याबद्दल मी तुमचे आभारी आहे. थँक्यू.